आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पवार गटाचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल। बाजार समितीच्या गाळ्यांच्या एफएसआय वाटपात घोटाळा केल्याचा आरोप। नवी मुंबईच्या एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार। कितीही गुन्हे दाखल झाले तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही। उद्या काही होऊ द्या, मात्र सर्वांनी निवडणूक लढा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। शशिकांत शिंदेंना अटक केली तर लोकशाही मार्गाने राज्यातील प्रत्येक तालुक्यात लढा उभारणार। दहिवडीमधील सभेत शरद पवारांचा सरकारला इशारा। इम्तियाज जलील यांची नाराज नसीम खान यांना एमआयएमची लोकसभेची ऑफर। नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारकाचा राजीनामा दिलाय। अल्पसंख्याकांना उमेदवारी न दिल्याने नाराजी। खूप रागावलेले असेल, चीड निर्माण झाली असेल, मग त्या पार्टीला लात मारा। माझ्या पक्षातून तुम्ही तिकीट घ्या। मी तुम्हाला हे ऑफर देत आहे की मी माझ्या कॅन्डिडेटला कॅन्सल करणार, तुम्हाला तिकीट देतो, तुम्ही निवडणूक लढवा। काँग्रेसकडून अल्पसंख्याकांना उमेदवारी न दिल्यानं रोष। समाजाची भावना पाहूनच निर्णय घेणार। मला कुणाची ऑफर प्रेरित करू शकत नाही, नसीम खान यांची प्रतिक्रिया। मध्ये जे रोष निर्माण झालेला आहे, लोकांमध्ये जे ह्या जो वातावरण निर्मित झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मी ही निर्णय घेतलेला आहे। नसीम खान माझे मोठे बंधू भाऊ म्हणून ते माझ्या बरोबर उभे राहतील। वर्षा गायकवाडांची नसीम खान यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। तर काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करण्यावर नसीम खान ठाम। की ज्या ज्या वेळेला युद्धामध्ये किंवा घरामध्ये बहिणीला भावाची गरज असते तेव्हा सगळ्यात पहिला भाऊ तिच्यासाठी उभा राहतो आणि नसीमबाई माझ्यासाठी उभे राहतील, हे मला पूर्ण खात्री आहे। महाराष्ट्राला चारा पाठवला म्हणून मोदींनी अमूलवर खटला भरला होता। जुना किस्सा सांगत शरद पवारांचा मोदींवर निशाणा। दुष्काळग्रस्तांच्या जनावरांसाठी चारा पाठवणं हा अमूलचा गुन्हा होता का? पवारांचा सवाल। नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं हे वैयक्तिक शरद पवारांसाठी धोकादायक। शरद पवारांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर। शरद पवारांकरता धोक्याचं आहे, ते म्हणजे त्यांच्या पक्षाकरता धोक्याचं आहे। त्यांचं जे काही आता सगळं त्यांच्या पक्षाची जी परिस्थिती आहे त्याच्याकरता धोक्याचं आहे। त्यामुळे त्यांनी वैयक्तिक म्हटलेलं आहे। महाराष्ट्राकरता, देशाकरता तर मोदीजींनी जे केलं आहे ते देशाने पाहिलं, म्हणूनच देश त्या ठिकाणी आपल्याला मतं देतोय। तर मोदी देशाचे नाही, गुजरातचे पंतप्रधान। शरद पवारांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत राऊतांचाही मोदींवर निशाणा।